हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॉन्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत तो आपण डिस्कस करणार आहोत लाईक ऑप्शन पेनवरती, राईट? की ऑप्शन पेन ओव्हरऑल जो टूल आहे तो आपण कसा वापरू शकतो. आणि थोडं मी स्टार्टिंगला जर तुम्ही बघत असाल व्हिडिओ, जर कोणी नवीन व्ह्युअर असेल किंवा कोणी एक्झिस्टिंग व्ह्युअर असेल जो कंटिन्युअसली ह्या व्हिडिओज ह्या सिरीज कम्प्लिटली बघतोय, सो मी एक तुम्हाला सजेस्ट करतो, नक्की जाऊन पाठच्या सिरीज पुन्हा बघा. आपण बऱ्याच डिटेल्समध्ये व्हिडिओज कव्हर केले आहेत, सो त्या पण तुम्हाला समजतील. आणि लाईक जर तुम्ही स्क्रीनवरती नीट बघितलात तर सिनॉप्सिस आहे, डेज आहे, लो आहे, ऑप्शन चेन ॲक्टिव्हिटी, इंट्राडे मूव्हर, सो बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण कव्हर केल्या आहेत. त्यावरती डिटेल कन्सेप्ट आहे. सिम्पल आता जो आपण टॉपिक बघणार आहोत तो टॉपिक आहे ऑप्शन पेनवरती. ओके, सो ऑप्शन पेन युजली काय आहे आणि ओव्हरऑल तिचे कसं ट्रेड्स बनवू शकतो, दॅट इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. सो सिम्पल बघा, ऑप्शन पेन जो आहे ना, आपण ऑप्शन्स कोणाच्या पर्स्पेक्टिव्हने बघतो, युजली रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो, राईट? सो ऑप्शन पेन जो पॉईंट आहे ना, तो जनरली तुम्हाला सांगतो की सर्वात जास्त जो आहे बायरला कुठे लॉस होणार आहे. ओके, स्मार्ट मनी जी कन्सेप्ट असते युजली, की जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स असतात ते ट्राय करतात की त्या लेवलला कुठेतरी जाऊन मार्केट एक्सपायर झालं पाहिजे. ओके, सो बऱ्याच यूट्यूबवरती तुम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओज मिळतील की ओव्हरऑल तिकडे जाऊन तुम्ही एखादा स्ट्रँगल विकू शकता किंवा एखादा मोमेंटम जो आहे तो बनवू शकता. सो ते कसं करायचं एक परफेक्ट पॉईंट, पण कधी एंट्री बनवायची कधी एक्झिट बनवायचे हे जनरली कोण सांगत नाही. सो जनरली आता आपण जो बघणार आहोत तो ऑप्शन पेनचा टूल बघू, सोबत त्याच्यावरती स्ट्रॅटेजीज बघू, आणि सोबत जर मोमेंटम आला जर वरच्या साईडला तर त्याला आपण थोडंफार कसं हेच करू शकतो किंवा काय कोणती वेगळी एक ओव्हरऑल ट्रेडिंग स्टाईल अप्लाय करू शकतो ते आपण बघणार आहोत. ओके, सो जर तुम्ही कॉन्सेप्टचा इंटरफेस बघितलात ना तर तुम्हाला ओव्हरऑल असा इंटरफेस बघायला मिळेल. ओके, राईट हँड साईडला जर तुम्ही बघितलात तर इकडे जे युजली बघितलात तर लॉंग शॉर्ट कवरिंग, लॉंग निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टीचा बिल्टअप तुम्हाला इथे कुठेतरी बघायला मिळतो. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो तर तुम्हाला लेट्स सी, जर तुम्हाला दिसत असेल की इकडे मॅक्झिमम जर निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी जी आहे ते लॉंगमध्ये असेल तर कुठेतरी जो आहे तो एक बुलिश सेंटिमेंट आपण म्हणू शकतो मार्केटमध्ये, की एक बुलिशनेस आहे. ओके, जर इथे तुम्हाला दिसतंय की निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी लॉंगमध्ये असेल तर सो दॅट कम्स अंडर दी बुलिश. आणि जर मॅक्झिमम स्टॉक्स जे आहेत ते रेडमध्ये असतील किंवा इंडेक्स जो आहे तो रेडमध्ये असेल, शॉर्टमध्ये असेल, सो दॅट कम्स अंडर दी कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये एखादा बेरिश सेंटिमेंट आहे. ओके, त्यानंतर इथे आपल्याकडे सिनॉप्सिस, त्यानंतर डेज हाय लो, आणि ऑप्शन चेन निफ्टी पण एक टूल आहे, निफ्टीची ऑप्शन चेन आहे. त्यानंतर इंट्राडे मूव्हर्स आहेत, आणि बरेच जर तुम्ही खाली स्क्रोल केलात ना तर बरेच असे टूल्स आहेत ज्यावरती आपण व्हिडिओज बनवले आहेत आणि इन डिटेल बनवले आहेत. सो नक्की जाऊन बघा, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहेत ते. सो युल गेट टू नो दोज थिंग्स इन डिटेल्स ॲज वेल. ओके, सो मी ह्याला क्लीन करतो आणि आपण डिरेक्टली येऊया टूलवरती. ओके, सो इथे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त सर्च करायचं आहे ऑप्शन पेन. ओके, आय विल ओपन दी कीबोर्ड. एकच मिनिट द्या. इथे बघा ऑप्शन पेन हा एक तुम्हाला टॉपिक इथे बघायला. सो आय क्लिक ऑन दिस टूल. ओके, सो ऑप्शन पेन जसं मी म्हणालो की जनरली तुम्हाला सांगतो की मार्केटचे एक्सपेक्टेशन्स काय, की जी स्मार्ट मनी ओव्हरऑल कन्सेप्ट आपण बघायला गेलो तर रायटर्स ऑप्शन्स आपण रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो. सो रायटर्स कुठे पाहिजे की मार्केट त्या लेवलला क्लोज झालं पाहिजे. सो जिकडे जास्त बायरचा लॉस आहे तिकडे कुठेतरी सेलरचा प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतो, राईट? सो लेट्स सी, मी इथे निफ्टी घेतो जस्ट फॉर एन एक्झाम्पल. ओके, ओके, निफ्टी घेतलं इथे. सो निफ्टीची जी पण एक्सपायरी आहे ना ती आपल्याला सिलेक्ट करायची असेल. लेट्स सी, जेव्हा मी आता रेकॉर्ड करतोय तर एक्सपायरी डेलाच रेकॉर्ड करतोय. सो इकडे जर तुम्ही बघाल तर एक्सपायरीचा ऑप्शन आहे. जर तुम्हाला कोणती पर्टिक्युलर डिफरंट एक्सपायरी पाहिजे सो यू कॅन सिलेक्ट डिफरंट एक्सपायरी. जर तुम्हाला फ्युचर प्राईस पाहिजे असेल त्या पर्टिक्युलर स्टॉक इंडेक्सची तर तुम्हाला फ्युचर प्राईस इथे बघायला मिळते. त्यानंतर जो आहे तो मॅक्स पेन लेवल आहे. यू कॅन सी 23,850 जो लेवल आहे तो मॅक्स पेन लेवल आहे. की जर मी 27 जूनची एक्सपायरी बघतोय तर मार्केट जो आहे तो ह्या लेवलला क्लोज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बॉटमला यू कॅन सी कोणता मॅक्स पेन लेवल आहे, 23,850. करंट मार्केट प्राइस काय चालू आहे 23,948च्या आसपास, राईट? त्यानंतर
जर तुम्ही इथे नीट फोकस केलात ना तर इकडे बघा कॉल पेन आणि पुट पेन पण आहे की जर मार्केट 23,750ला एक्सपायर झाला तर कॉल रायटर्सला किती हे आहे लॉस आहे, पुट रायटर्सला किती लॉस आहे, राईट. सो त्या दोघांचा एक लॉस बघितला ना तर सर्वात कमी लॉस किंवा बायरचा सर्वात जास्त लॉस कुठे तो आपल्याला हा मॅक्स पेन पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायला हेल्प करतो. ओके, नाव लेट्स सी. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जेव्हा मॅक्स पेन लेवल इकडे असेल तर त्याच मोमेंटला मार्केट क्लोज होऊ शकतं, तर तसं नाही आहे. मार्केट जो आहे तो चेंज होत राहणार, तसा तसा जो मॅक्स पेन लेवल आहे तो युजली चेंज होत राहणार. ओके, सो स्ट्रॅटेजीचा जर मी पार्ट सांगायचं म्हटलं तर मॅक्स पेन लेवल तुम्ही कधी बघा जेव्हा तुम्ही एक रायटिंग करत असाल तेव्हा. ओके, लेट्स सी. नवीन एक्सपायरी डे आहे, सो एक्सपायरीला किती डेज असतात, ऑलमोस्ट 7 डेज असतात, राईट. सो 5 आपले त्यातले ट्रेडिंग डेज असतात आणि एखादी मध्ये सुट्टी आहे तर कधीतरी 4 डेज होतात, पण मॅक्झिमम जे असतात ते 5 डेज आपले ट्रेडिंग डेज असतात, राईट. 2 डेज वीकेंड जर मी पकडले तर त्यातले, राईट. सो लेट सी एक्सपायरीला जेव्हा 3 दिवस बाकी असतील तेव्हा किंवा 2 दिवस बाकी असतील तेव्हा चेक करा की मॅक्स पेन लेवल काय आहे इकडे. जर 23,850चा मॅक्स पेन लेवल आहे तो मी काय करणार, लेट्स सी 23,850 आहे ना, सो मी काय करणार वरती जाऊन 24,000चा एक कॉल ऑप्शन विकणार किंवा खाली येऊन 23,650चा मी एखादा पुट ऑप्शन विकेन. थोडा इक्विडिस्टन्स करीन किंवा चेक करीन की मार्केटचा सेंटिमेंट काय आहे तिकडे. जर थोडाफार बुलिश सेंटिमेंट असेल तर मी कॉल थोड्या वरच्या साईडला विकेन आणि पुट जस्ट 200 किंवा 150 पॉईंट खाली विकेन. जर सेंटिमेंट जो आहे मार्केटचा बॅरिश असेल सो व्हॉट आय डू, मी पुट जो आहे तो थोडा जास्त खाली विकेन आणि कॉल जो आहे तो थोडा स्लाइटली क्लोज टू द करंट मार्केट प्राइस इथे येऊन विकणार. ओके, सो मी इथे जनरली काय बनवते, मी इथे स्ट्रँगल बनवते. ओके, स्ट्रँगल बनवण्याचा क्रिएट करते कारण जर 2 दिवस एक्सपायरीला बाकी असतील, 3 दिवस एक्सपायरीला बाकी असतील तर मार्केट जो आहे तो एक ओव्हरऑल जो 250-300 पॉईंटचा जो मोमेंटम आहे ते देण्यासाठी कुठेतरी जो आहे तो ट्राय नाही करणार आणि जरी दिला मोमेंटम तर एक 100-150 पॉईंटच्या आसपास मोमेंटम बघायला मिळेल, राईट. सो इथे काय होणार, इथे जो आपण 50 सपोर्ट 60-70 रुपयाचा जो थीटा आपण घेतला असेल किंवा 50-60 रुपयाचा तो थीटा आपल्याला बेनिफिट आहे ज्या प्रीमियमचा तो आपल्याला कुठेतरी बघायला मिळेल. कारण जेव्हा नियर बाय एक्सपायरी असू तेव्हा काय होणार, थीटाचा एक्सपोजर वाढत जाणार. त्यामुळे ओटीएम स्ट्राईक्स आपण विकलेत तर ओटीएम स्ट्राईकचा थीटा जो आहे तो फास्ट डिके एक ओव्हरऑल व्हायला सुरुवात होईल आणि तिकडे कुठेतरी जो आहे तो बेनिफिट बघायला मिळेल. ओके, सो ऑप्शन पेनवरती अशी तुम्ही स्ट्रॅटेजीज बनवू शकता. अवॉइड काय आपल्याला करायचं आहे, अवॉइड सिंपल गोष्ट करायची आहे की जर मला दिसतंय एक्सपायरीला खूप दिवस बाकी आहेत, नवीन एक्सपायरी असेल देन मी तो मॅक्स पेन लेवल कुठेतरी नाही बघणार कारण नवीन एक्सपायरी आहे, नवीन मार्केटमध्ये मोमेंटम असतात, व्हॉलॅटिलिटी जास्त आहे, त्यामुळे मार्केट जो आहे तो डिरेक्शन घेणार. पण जसं जसं नियर बाय एक्सपायरी आहे ना तसं तसा जो आहे तो मॅक्स पेन लेवल आपण बघायला सुरुवात करायची आणि त्याच्यावरचे 200-250 पॉईंटचा जो आहे तो स्ट्रँगल बनवायचा. ओके, बेस्ड ऑन द ट्रेंड इन दी मार्केट. ओके, सो हे असं नाही म्हणत आहे की प्रत्येक वेळी जर तुम्ही एक ट्राय केला तरी प्रत्येक वेळी तुमची बरोबर येणार आहे. कधी कधी डिरेक्शन येऊ शकतो, तो थोडाफार त्याला हेच करून सोडा. पण ॲटलिस्ट जर तुम्ही ही कन्सेप्ट नवीन ट्राय करत असाल किंवा एक ओव्हरऑल नवीन असेल ऑप्शन पेनची कन्सेप्ट तर डू वन थिंग, सिम्पल लॉजिक मी तुम्हाला एक सांगतो. ट्रेडिंगवरती या इथे. ओके, आणि ऑप्शन्स आर्किटेक्टवरती या. ओके, मॅक्स पेन लेवल तुम्हाला समजला की ह्या लेवलवरती एक्सपायर होणार आहे मार्केट. सो व्हॉट आय डू, मी निफ्टीमध्ये येणार, कस्टम स्ट्रॅटेजीवरती येणार इकडे. ओके, सो मला माहिती आहे 23,850 जो आहे तो मॅक्स पेन लेवल आहे. सो मी काय करणार 24,000चा एक कॉल ऑप्शन विकतो इकडे. ओके, आणि इथे ॲड लेग करतो आणि 23,650चा एक पुट ऑप्शन विकतो. ओके, सेम एक्सपायरीचा. ओके, जी पण आपला आहे तो 23,650 आपण इथे करूया पुट ऑप्शन. ओके, लेट इट बी लोड. तुम्ही मॅन्युअली करू शकता 23,650. ओके, पुट ऑप्शन मी काय करणार इथे सेल करते. ओके, नाव यू कॅन सी आपला बनला एक शॉर्ट स्ट्रँगल बनला इकडे. नाव जर मार्केट त्याच लेवलच्या आसपास एक्सपायर झाला तर माझा किती प्रॉफिट आहे किती लॉस आहे हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, 970चा प्रॉफिट आहे. जर मार्केटने डिरेक्शन घेतली तर ऑफकोर्स एक अनलिमिटेड लॉस आहे. सो जर डिरेक्शन तुम्हाला दिसत असेल तिकडे तर तुम्ही हेज करू शकता त्या पोझिशन. आणि युजली नाही तर काय करा की ॲटलिस्ट जी मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितली ना इथे येऊन सेव्ह करा. जेव्हा तुम्ही सेव्ह पोझिशनवरती क्लिक कराल ना तेव्हा तुमच्या ज्या सगळ्या पोझिशन्स आहेत ते इकडे सेव्ह होतील. ओके, सो
ओव्हरऑल तुम्हाला इथे समजायला बघायला मिळेल की किती माझ्या ज्या ट्रेड्स आहेत त्या पॉझिटिव्ह चालल्यात किंवा किती जे ट्रेड्स आहेत ते निगेटिव्ह चालल्यात. सो मॅक्झिमम जर ट्रेड तुमच्या पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह इथे पीएनएल बघायला मिळेल. लेट्स सी मला दिसतंय की एक स्ट्रॅटेजी माझी खूप चांगली वर्क करते. सो व्हॉट आय डू, मी इथे येणार आणि क्लोज ट्रेडवरती क्लिक करणार. सो जेव्हा मी क्लोज ट्रेडवरती क्लिक करतो तर माझ्या ज्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत ज्या आपण बनवलेल्या त्या इथे क्लोज ट्रेडवरती तुम्हाला बघायला मिळतील. ओके, आणि यू कॅन सी तुमचा ओव्हरऑल जो पीएनएल असेल तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट की ऑप्शन पेन जो कन्सेप्ट आहे त्याला आपण कसं यूज करू शकतो आणि कशा ट्रेड्स बनवू शकतो. सो आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा आणि चेक करा ह्या व्हिडिओनंतर जाऊन खाली चेक करा की बऱ्याच व्हिडिओज जे आहेत ते आपण डेली पोस्ट करतोय आणि डेली काही ना काहीतरी तुम्हाला मार्केटमध्ये शिकायला मिळतच असेल. राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.